स्टार्ट. परिच्छेद. सर्वसाधारणपणे लोकात असा गैरसमज आहे की साक्षरता म्हणजे निरक्षरांना केवळ काही अक्षरांची ओळख करून देऊन त्यांना स्वाक्षरी करण्यास शिकवणे. परंतु संपूर्ण साक्षरता अभियानाचा एवढा मर्यादित उद्देश नाही, तर निरक्षरांना अक्षर ओळख करून देणे, त्यांचे शब्द ज्ञान वाढविणे, शब्दाद्वारे वाक्य जुळविणे, वाक्य वाचणे, अर्थ समजून घेणे व लिहिणे या क्षमता त्यांच्यात निर्माण करणे म्हणजे विचार अभिव्यक्तीसाठी त्यांना सक्षम बनविणे हे अपेक्षित आहे. तसेच त्यांना अंकज्ञान करून देणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातील मूलभूत प्रक्रियांचा परिचय करून देणे आणि रुपये, पैसे, वजनमाप इत्यादी गोष्टींची ओळख करून देणे व दैनंदिन व्यवहारात उपयोगी हिशोब करण्यास सक्षम बनवून त्यांच्यात कार्यात्मक साक्षरता निर्माण करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परिच्छेद. साक्षरता अभियानाअंतर्गत शिकणाऱ्या नवसाक्षरांचा साक्षरता स्तर निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. अर्थात नवसाक्षरांनी किमान क्षमता प्राप्त करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. सही करता येणे हे मर्यादित व प्रसंगी अत्यंत धोकादायक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हा उपक्रम राबविता येणार नाही, तर विचार करून व बुद्धीला पटल्यानंतरच स्वाक्षरी करण्याची क्षमता प्राप्त करून देणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे लागेल. अक्षरांची ओळख करून देत असताना प्रत्येक शब्द माझ्या नित्याच्या व्यवहाराशी निगडीत आहे. जे मी शिकत आहे त्याने माझे जीवन अधिक सुकरपणे जगता येणे मला शक्य आहे असे वाटले पाहिजे. थोडक्यात जीवनापयोगी शिक्षणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अध्ययनाचा स्तर निश्चित करणे आवश्यक आहे. परिच्छेद. पूर्वी जेव्हा सरकारने केंद्र आधारित साक्षरता कार्यक्रम राबविले तेव्हा त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर एक संघटक नेमलेला असे. 30 लोकांसाठी एक केंद्र अशी रचना होती. परंतु त्या कार्यक्रम प्रेरक व संघटक यांच्यात प्रेरणेचा अभाव होता. निरक्षर लोकांतही प्रेरणेचा अभाव आढळून आला. वर्गात येणाऱ्या प्रौढ निरक्षरांना वर्गात आणण्याची पूर्ण जबाबदारी त्या संघटकावर टाकण्यात आली होती, कारण त्या कार्यक्रमात लोकांचा सहभाग नव्हता. व्यवस्थापकीय प्रोत्साहन अतिशय कमी असल्याने हा कार्यक्रम नेटाने पुढे जाऊ शकला नाही. दुसरा मोठ्या प्रमाणात हाती घेतलेला कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाने एका व्यक्तीस साक्षर करण्याच्या कार्यक्रमात सर्व वर्ग विखुरलेले व प्रत्यक्ष पाहणे अशक्य होते. तसेच समाजाला समाविष्ट करणे व निरक्षरांना पुरेसे प्रोत्साहित करणे अशक्य होते. सामूहिक चैतन्याच्या अभावामुळे हा कार्यक्रमही यशस्वी होऊ शकला नाही. स्टॉप.